कावीळमध्ये तुम्ही आता सांगितले की कावीळमध्ये पिवळं पडते म्हटले. कावीळमध्ये कलर जो की डोळ्याचा कलर पिवळा पडतो, लघवी एकदम गाढ पिवळी होते किंवा शरीरावरती पिवळं एक हळदी लावल्यासारखं पिवळं दिसायला चालू होते. हे पिवळं का बरं होते? सो हा जो बिलिरुबिन जो काही वेस्ट प्रॉडक्ट म्हणालो, जो काही द्रव्य आहे शरीरामध्ये, प्रत्येकाच्या ह्याच्यात आहे, एक सर्टन लेवल आहे. पण जर जास्त झालं तर हे आपल्या रक्तवाहिन्यांमधनं लीक होऊन स्किनमध्ये, डोळ्यामध्ये, सगळ्या टिश्यूजमध्ये जमा व्हायला लागतं. अल्कोहोलिक लिव्हर डिसीजमध्ये प्रत्येक डॅमेजला कावीळ होते असं नाही, पण प्रत्येक अल्कोहोल ग्लासने हळूहळू लिव्हरला डॅमेज चालू होतं हे नक्की. आता त्याच्यावर तुमची क्वालिटी, क्वांटिटी, फ्रिक्वेन्सी याच्यावर सगळं ते डिपेंड आहे. नमस्कार, पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. मी डॉक्टर सम्राट जानकर. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती जो की खूप सामान्य पद्धतीने आपण आपल्या रुटीनमध्ये बघतो, भरपूर लोकांना झालेला असतो आणि भरपूर लोक ह्याच्याबद्दल काही ना काही वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. तो विषय म्हणजेच कावीळ, म्हणजेच जॉन्डिस. हा पचनसंस्थेचा एक कॉमनली होणारा एक आजार आहे. मित्रांनो, ह्या आजाराविषयाबद्दल आपण पचन संस्थेचे स्पेशलिस्ट आणि हिपॅटॉलॉजिस्ट, लिव्हरचे एक स्पेशलिस्ट डॉक्टर विक्रांत काळे सरांसोबत आपण डिस्कशन करणार आहोत. तरी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघून भरपूर काही माहिती भेटेल आणि ओव्हरऑल कावीळ झालं घरी कोणालाही तर काय करायला हवं ह्याबद्दल पूर्णतः आयडिया भेटेल. पूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा आणि व्हिडिओला चालू करण्याच्या अगोदर आमचा पॉडकास्ट रुटीनली आम्ही ह्या चॅनलवरती गटफिटवरती करतो, तर गटफिट क्लब हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे येणारे व्हिडिओ अबाधितपणे पुढे बघण्याचा प्रयत्न करा. नमस्कार, पुन्हा एकदा गटफिट क्लब हा व्हिडिओ चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जसं प्रत्येक आठवड्यामध्ये एक पोटाच्या पचनसंस्थेच्या आजारावरती आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, तसं ह्या आठवड्यामध्ये एक सर्वसामान्य बघण्यात येणारा आजार म्हणजे जो की कावीळ. कावीळसाठी भरपूर ऑप्शन्स आहेत आणि भरपूर लोकांना त्याच्यामध्ये समजतं पण आणि समजत सुद्धा नाही, गैरसमजन भरपूर आहेत. तर त्यासाठी आपल्यासोबत आज डॉक्टर विक्रांत काळे सर आहेत. विक्रांत काळे सर हे लिव्हर स्पेशलिस्ट आहेत आणि लिव्हरच्या रिलेटेडच कावीळ असते, म्हणून सरांनाच रिक्वेस्ट केला आपण का कावीळबद्दल एक व्हिडिओ करू नये आणि त्याच्याबद्दल लोकांचे समज गैरसमज दूर करावं आणि त्यांना एक चांगली माहिती द्यावं. त्यासाठी आज आपण कावीळ ह्या विषयावरती विक्रांत सरांसोबत डिस्कशन करणार आहोत. सर, पुन्हा एकदा आपल्याच गटफिट चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू सर. श्रोत्यांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता सुरू करूया. इट्स व्हेरी कॉमन, सगळ्यात तसं सर्वसामान्य तुम्ही म्हटला तसा हा आजार आहे आणि त्याच्याबद्दल खूप गैरसमजही आहेत. तर आपण बघूयात काय काय आहेत. एकदा मराठीमध्ये आपले हे जे काही पॉडकास्ट आपण करतोय प्रत्येक आजारांवर, त्याच्यात हा एक कॉमन आजार आहे, त्याच्याबद्दल आज डिस्कशन करूयात. ओके सर, सर्वप्रथम ज्या वेळेला आपण कावीळ बद्दल बोलणार आहोत तर कावीळ म्हणजे नेमकं काय असतं हेच पहिलं समजून सांगा आम्हाला. बरोबर. सो कावीळ म्हणजे अगदी सर्वसामान्यांच्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर डोळे पिवळे होणं हे कावीळचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे, त्यालाच कावीळ म्हटलं जातं. पण कावीळ आहे काय, तर आपल्या शरीरामध्ये स्पेशली रक्तामध्ये बिलिरुबिन हे जे एक लिव्हरमध्ये निर्माण होणारं द्रव्य आहे, ते एक वेस्ट प्रॉडक्ट आहे. तर त्याची लेवल रक्तामध्ये ज्यावेळेस वाढते आणि एका सर्टन लेवलच्या वर गेलं तर डोळ्यामध्ये, स्किनमध्ये, शरीरामध्ये ठिकठिकाणी डिपॉझिट व्हायला चालू होतं, त्याला कावीळ म्हणजे बिलिरुबिनची लेवल रक्तामध्ये वाढणं म्हणजे कावीळ किंवा जॉन्डिस हे आहे. बरोबर. एखाद्याला कावीळ झालं हे समजायचं कसं? सो कावीळ, जसं मी आधी म्हणालो की कावीळ हे एक लक्षण आहे. खरं कावीळ हे लक्षण आहे की तो काही आजार नाही, तो लिव्हरमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे किंवा त्याच्या असोसिएटेड मेटाबॉलिझम जी आहे, प्रोसेसेस आहे, त्याच्यात कुठेतरी बिघाड आहे, म्हणून कावीळ शरीरामध्ये वाढते. ओके. तर कसं झालं हे जर ओळखायचं म्हणजे याचे लक्षणं डोळे पिवळे होणं किंवा लघवी जास्त पिवळी होणे, काहींना स्किन टोन, खूप कावीळ असेल तर स्किन टोन सुद्धा येलोइश होतात, तसं होतं. स्पेशली फेअर स्किन जे गोरे लोक आहेत त्यांच्यामध्ये तर ती कावीळ पटकन दिसून येते. तसं थकवा येणे किंवा कधी कधी वजन कमी होणे, भूक कमी होणे, हे सगळे कावीळीचे लक्षणं आहेत. ओके. कावीळमध्ये तुम्ही आता सांगितले की कावीळमध्ये पिवळं पडते म्हटले. कावीळमध्ये कलर जो की डोळ्याचा कलर पिवळा पडतो, लघवी एकदम गाढ पिवळी होते किंवा शरीरावरती पिवळं एक हळदी लावल्यासारखं पिवळं दिसायला चालू होते. हे पिवळं का बरं होते?
सो हा जो बिलिरुबिन जो काही वेस्ट प्रोडक्ट म्हणालो, जो काही द्रव्य आहे शरीरामध्ये, प्रत्येकाच्या ह्याच्यात आहे, एक सर्टन लेवल आहे. पण जर जास्त झालं तर हे आपल्या रक्तवाहिन्यांमधनं लीक होऊन स्किनमध्ये, डोळ्यामध्ये, सगळ्या टिश्यूजमध्ये जमा व्हायला लागतं. आता आपले डोळे पांढरे असतात, त्याच्यामुळं तिथे पिवळसरपणा पटकन नोटीस होतो. त्याच लेवलला स्किनमध्ये नोटीस होईल असं नाहीये. स्किनसाठी जरा अजून लेवल वाढली तर स्किनमध्ये नोटीस होतं. युरिन येलो होणे लवकर नोटीस होतं, कारण युरिन युजली आता ठीक आहे, थोडं डिहायड्रेटेड आहे तर युरिन येलो होतंय, पण ही येलोनेस अजून जास्त डार्क येलोनेस असते, की हायड्रेशन आहे, पाणी पितो नीट तरीही युरिन येलो होतंय. हे सुद्धा वन ऑफ द अर्ली सायन्स असतं काविळीचं. सो ही सगळं बिलिरुबिन जी काही आहे त्याच्यामुळे हा सगळा कलर येतो डोळ्याला म्हणा, स्किनला किंवा युरिनला. तसं म्हणजे शरीरामध्ये बिलिरुबिन हा कमी प्रमाणामध्ये तयार होतो, पण लिव्हर मार्फत किंवा यकृतामार्फत ती पूर्ण वेस्ट प्रोडक्ट आहे, ते लिव्हर मध्ये, इंटेस्टाईन मध्ये येतं. आणि हेच बिलिरुबिनमुळे आपल्या मोशन्स जे काही स्टूल्स, आपलं शौचाला येलो कलर जो येतो तो याच्याचमुळे येतो. मग ते जास्त झालं शरीरामध्ये, रक्तामध्ये जास्त झालं तर मग आपल्याला येल्लोनेस येतं, म्हणजे कावीळ म्हणून समजते असं म्हणायला काय हरकत नाही. बरोबर. जर का एखाद्या व्यक्तीला कावीळ झालं म्हटलं म्हणजे लिव्हर खराब झाला असं म्हणायचं का? सो येस, कावीळ हे लिव्हर खराब होण्याचं लक्षण आहे. त्याचे बाकीही काही आहेत की लिव्हर ऍक्च्युली खराब व्हायला पाहिजे असं नाही, पण लिव्हरमध्ये काही सूज आली तर त्याच्यामुळे कावीळ होते हे नक्की तसं आहे. पण त्याचे बाकीचेही काही कारणं असतात, की जसं कावीळ बनते का, तर हे जे बिलिरुबिन आहे ह्याचं काय महत्व आहे शरीरामध्ये. तर आपल्या रक्तामध्ये जे काही लाल पेशी असतात, रेड ब्लड सेल्स आपण जे म्हणतो, यांना एक लाईफ स्पॅन असतो. तर 4 महिने 120 दिवस प्रत्येकाचे रेड ब्लड सेल्स एकदा फॉर्म झाले बोन मॅरोमध्ये की ते 120 दिवस काम करतात आणि त्याच्यानंतर त्या डिस्ट्रॉय होतात. ते बॉडी त्यांचं काम संपतं, इतके फ्रेश राहत नाही. त्यांचं लाईफ स्पॅन 4 महिने आहे. 4 महिन्यानंतर त्यांचं काय होतं, तर त्यांचं लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम होतं आणि ते बिलिरुबिन जो काही आहे हा द्रव्य बनवला जातो. तो लिव्हरमध्ये हे प्रोसेसिंग होतं आणि ते बिलिरुबिन लिव्हरमधल्या प्रोसेसेसमधनं मग आतड्यांमध्ये सिक्रेट होऊन बाहेर काढलं जातं. तर हे जे काही मेकॅनिझम आहे हे लिव्हरमध्ये होतं. तर मग ती जे रेड ब्लड सेल्स काही कारणाने जास्त डिस्ट्रॉय व्हायला लागले, की हिमॉलिसिस वगैरे एक प्रकार होतो त्याच्यामध्ये, तर त्याने बिलिरुबिन वाढू शकतं. लिव्हरमध्ये काही आजार असतील, व्हरायटी ऑफ आजार आहेत, आपण सगळ्यांबद्दल बोलणारच आहोत. एक इन्फेक्शन असू शकतं, कधी औषधांमुळे काही डॅमेज झाले असू शकतं, तर त्यानेही कावीळ होऊ शकते. किंवा लिव्हरच्या पुढे ज्या पित्तनलिका आतड्यांना जॉईन करतात, लिव्हर आणि आतड्यांचं जे कनेक्शन आहे, ह्या पित्तनलिकेमध्ये कुठे काही ब्लॉकेज झालं, व्हरायटी ऑफ, कधी स्टोन्स असतील, कधी काही अजून स्ट्रिक्चर असेल, बाकी काही कॅन्सर सारख्या गोष्टी आहेत, तर त्याने जर ह्या बिलिरुबिनच्या फ्लोला अडथळा आला तरी सुद्धा ते एक्स्ट्रा बिलिरुबिन लिव्हरमध्ये मधून रक्तवाहिन्यांमध्ये जमा व्हायला चालू होतं. तसं आहे. सो प्रत्येक वेळेस, मेजॉरिटी वेळेस लिव्हरच्याच आजारांमुळे असतं, पण हे मागे आणि पुढे याला आपण प्री हिपॅटिक आणि पोस्ट हिपॅटिक, लिव्हरच्या अगोदर, लिव्हरच्या नंतर, लिव्हरमधून आणि लिव्हरमध्ये, असे 3 प्रकारचे 3 कारणं आहेत. जर आपण एक ग्रुपिंग करायचं झालं, मेजॉरिटी ग्रुपिंग लिव्हरचंच आहे, पण प्री हिपॅटिक पण बघतो आपण आणि पोस्ट हिपॅटिक सुद्धा कॉमनली आपण बघतो. तसं आहे. म्हणजे काहीतरी तांत्रिक बिघाड आहे, प्रोडक्शन जास्त झालं, लिव्हर जितकं डायजेस्ट करून क्लीन करू शकते त्याच्यापेक्षा जास्त बिलिरुबिन आले, म्हणजे जास्त आरबीसी डॅमेज झाले, तरी तुम्हाला कावीळ येईल. लिव्हर जो प्रोड्यूस झालेला आहे बिलिरुबिन, त्याला त्यांनी सगळं काढू नाही शकला, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला कावीळ होईल. आणि सगळं काही सुरळीत आहे, पण बाहेर घेऊन जाणारी जी पाईप आहे त्या पाईप मध्ये कुठेतरी अडथळा आला तरी सुद्धा तुम्हाला कावीळ, असं म्हणतात का सर? अगदी बरोबर. सो हे कावीळ लक्षण आहे, पण याचे आजार वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात, तर हे सगळे त्याचे कारण आहेत. अगदी बरोबर. अतिशय सुंदर. जर करता बिलिरुबिन मुळे कावीळ जर करता दिसतं म्हटलं तर शरीरामध्ये किती बिलिरुबिन नॉर्मल असतो? सो आपण जे काही स्टँडर्डाइज सिस्टम वापरतो इंडियामध्ये, ती मिलीग्रॅम मध्ये आपण बिलिरुबिन मिलीग्रॅम पर ml मध्ये मोजतो. त्याचं 0.6 to 1.2 हे नॉर्मल रेंज असते. तर 1 पर्यंत युजली बिलिरुबिन असते. 2च्या वर जर गेली तर आपण कावीळ ही नोटीस व्हायला लागते. 2च्या वर गेली तर डोळे पिवळे होणे हळू होऊ शकतं. त्याच्याही वर जर गेलं तर स्किनमध्ये नोटीस होतं, युरिन येलो होतं. तर ही जी काही लेवल आहे ही 2च्या वर गेली तर कावीळ आपण त्याला म्हणू शकतो.
ओके सर, आता तुम्ही सांगितलं कावीळ हा लक्षण आहे. कावीळ हा आजार वेगवेगळे असू शकतात हो. आणि बरेच आजारामुळे कावीळ होऊ शकते. तर एखाद्याला जर का कावीळ, आता कावीळ म्हणजे काय, एखाद्या ब्लड रिपोर्टमध्ये त्याला नॉर्मल पेक्षा जास्त बिलिरुबिन दिसली किंवा त्याचे मित्र सर्कल वगैरे कोणीतरी त्याला सांगता अरे तुझे तर डोळे पिवळे दिसत आहेत, आणि कोणी डॉक्टर त्याला सांगितलेलं आहे की तुला डोळ्यामध्ये पिवळे कावीळ आहे रे तुला म्हणून सांगितलेलं आहे, असं जर का कावीळ असेल, कोणत्या टायमाला तो स्पेशलिस्टला दाखवायला यायला पाहिजे? का सगळे कावीळ स्पेशलिस्टला दाखवायची गरज आहे, का काही कावीळ आपल्याला न दाखवता चालते, किंवा कोणत्या कावीळला प्रायोरिटीवरती लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावं लागते? नेमकं काय करायला हवं? बरोबर. कावीळ हे लक्षण आहे. जसं ताप येतो, ताप आला हे लक्षण आहे, पण तो छातीत इन्फेक्शन आहे की युरिनमध्ये इन्फेक्शन आहे, कशामुळे ताप आलाय हे शोधणं गरजेचं असतं. त्याच्यानुसार ठरतं की कुठला ताप काळजीचा आहे कुठला नाही. तसंच काविळीचं आहे. जर कावीळ आहे तर डॉक्टरचा सल्ला घेणं कधीही गरजेचं असतं. कावीळ कशामुळे आहे त्याने ठरवता येतं की हे काळजीचं नाही आहे आणि हे काळजीचं आहे. उदाहरणार्थ की जर तुम्ही म्हणालात की ब्लड टेस्टवर जर बिलिरुबिन थोडंसं वर दिसलं, बाकीच्या सगळ्या लिव्हर तपासण्या नॉर्मल आहेत, तर हे गिल्बर्ट सिंड्रोम म्हणून एक जेनेटिक आजार आहे की ज्याने बिलिरुबिन थोडंसं 1-2 ते 3च्या दरम्यान वर असू शकतं, पण त्याने लिव्हरलाही कधी काही त्रास होणार नाहीये. पण रुटीन ब्लड चेकमध्ये फक्त दिसलं, मित्रांनी सांगितलं अरे हे बिलिरुबिन वर आहे, मग तुला काही मोठा आजार आहे का? हो, पण जर तुम्ही स्पेशलिस्टला दाखवलं नाही, बाकीच्या तुमच्या काही तपासण्या झाल्या नाही की बाकी काही सिरियस आहे का हे चेकअप करून घेतलं की त्यांनी झिरो ऑन की गिल्बर्ट सिंड्रोम आहे की याची काही काळजीची गरज नाहीये, परत परत बाकी तपासण्या करायची सुद्धा गरज नाहीये. पण हेच आहे की कधी कधी जर बाकीचे काही आजार असतील, सिरियस हेपटायटिस बी म्हणा, सी म्हणा, किंवा बाकीचे काही ऑटो इम्युन कंडिशन्स आहेत, त्यांचे लक्षणं अर्ली स्टेजला पकडणं महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये अर्ली स्टेजमध्ये थोडंसंच लिव्हरचे डिस्फंक्शन दिसू शकतात की लिव्हरच्या ब्लड टेस्टमध्ये थोडंसंच अबनॉर्मॅलिटी आहे. तर ह्या सगळे आजार अगदी लवकर जर आपल्याला कळाले, पुढचं आपलं लॉंग टर्म डॅमेज टाळणं गरजेचं असतं. त्यामुळे काविळीमध्ये दरवेळेस काळजीचंच असतं असं नाही आहे, पण जर असेल तर एका डॉक्टरला किंवा एका लिव्हर स्पेशलिस्टला दाखवणं गरजेचं आहे की बघण्यासाठी काही काळजीच्या बाकीच्या गोष्टी आहेत प्रमाणात. तसं म्हणजे एखाद्याला कावीळ असेल तर बेटर हे स्पेशलिस्टला, हिपॅटॉलॉजिस्ट, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट. हिपॅटॉलॉजिस्ट म्हणजे लिव्हरचे स्पेशलिस्ट, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट म्हणजे पूर्ण पचन संस्थेचे स्पेशलिस्ट. ते एक्सपर्टला एकदा दाखवून त्याच्याबद्दलचा आजार काही गंभीर आहे का हे रूल आउट करणं आणि त्यानंतर त्यांच्या निगराणीमध्ये त्याला ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं आहे. जसं तुम्ही सांगितलं, हे खूप कॉमनली बघण्यात येतं. मी मास्टर चेकअप केलं, बिलिरुबिन लेवल जास्त आहे, मला कावीळ आहे म्हणून धास्ती घेऊन येतात. तर आपण असं सांगूयात की एखाद्या वेळेला तुम्हाला बिलिरुबिन जास्त दिसलं, वेगवेगळे टेस्ट केले तरी सुद्धा तुमचं बिलिरुबिन वाढलेलं आहे, बाकीचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, एखादा एक्सपर्ट कोण काहीही नाही असं एकदा खात्री झालेली आहे आणि बिलिरुबिनच फक्त वाढलेलं आहे, बाकीचे जे काही LFTचे म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्टचे जे की एन्झाईम्स असतील वाढलेले नाहीयेत किंवा दुसरं काही पॅरामीटर गडबड नाहीये, फक्त बिलिरुबिन ते पण 1-2 पटीनं जास्त कमी झालेलं असेल तर त्याला आपण जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही असं म्हणून ठेवू शकतो का? नक्की. पण यांच्यामध्येही आपण कायम एक सोनोग्राफी, त्यांचे हेपॅटायटिसचे जे बेसिक तपासण्या आहेत हे आपण करून घेतो, कारण की बाकी काही आजार आपल्याला मिस आउट नाही करायचे आहेत. कुठल्याही अर्ली स्टेजच्या गोष्टींमध्ये एक बेसिक एवढं हेपॅटायटिस आणि सोनोग्राफी तर अत्यंत गरजेची आहे. तेवढं जर ओके असेल, त्यांच्यामध्ये काही काळजीचं नाही, मग बाकी पुढच्या काही तपासण्या आपण करण्याची गरज राहत नाही. ऑलमोस्ट सर्टनली 99% हा गिल्बर्ट सिंड्रोम आहे. त्यांना आपण वार्षिक तपासण्या फक्त सांगतो, बाकी त्यांना कधीही काही त्रास होत नाही. वंडरफुल, वंडरफुल. आता तुम्ही सांगितलं सर, कावीळ हा लक्षण आहे, हे आजार वेगळा असू शकतो आणि नेमकं जर का तसं म्हटलं तर कोणत्या कोणत्या आजारामुळे कावीळ होऊ शकतो हे थोडं सांगू शकाल का सर? हो, तर आता त्याच्या 3 ग्रुप्स आपण जसं म्हणालो की प्री हेपॅटिक म्हणजे लिव्हरमध्ये रेड ब्लड सेल्स यायच्या आधीच रेड ब्लड सेल्स जरा डॅमेज होत आहेत आणि त्याच्यामुळे हे एक्स्ट्रा बिलिरुबिन लिव्हरमध्ये येत आहे, जे लिव्हर प्रोसेस करू शकत नाही, त्यामुळे रक्तातली लेवल वाढते, ते हिमॉलिसिस. तर हा खरं रक्त ब्लड सेल्स जे काय आहे, लाल पेशी त्या डिस्ट्रॉय होत आहेत, तर त्याच्यातला आजार आहे तो इम्युनिटी रिलेटेड वगैरे असतो, बाकी कधी काही औषधांमुळे होऊ शकतो. तर ते हिमॉलिटिक ॲनेमिया हा त्याचा पहिला भाग झाला. हा प्री हेपॅटिक आपण म्हणतो. तसं हेपॅटिक आलं तर लिव्हरचे काय आजार आहेत तर ते महत्वाचं आहे, जे आपण इथे बघतो.
तर हिमॉलिसिस वगैरे असेल तर आपण हिमेटॉलॉजिस्ट जे आहेत आपले ब्लडचे स्पेशलिस्ट त्या मित्रांचा आपण लहान एज मध्ये मॅक्सिमम ओपिनियन त्यांच्यामध्ये घेतो. तर लिव्हर आणि म्हणजे हेपॅटिक फेज आणि पोस्ट हेपॅटिक म्हणजे लिव्हरच्या पुढचे हे आपल्या टेरिटरीतले आहेत. तर लिव्हरमध्ये सगळ्यात कॉमनेस्ट हे आहे हेपॅटायटिस इन्फेक्शन्स. की इन्फेक्शन सगळ्यात कॉमन काय आहे, पाण्यातून जे काही इन्फेक्शन्स होतात ते. हेपॅटायटिस ए खूप कॉमन आहे. हेपॅटायटिस ई सुद्धा पाण्यातनंच होतो, पण तो प्रेग्नंट बायकांमध्ये जास्त बघितला जातो. हेपॅटायटिस ए कॉमनेस्ट, की त्याच्यामुळे काय होतं, हा जो व्हायरस आहे पाण्यातनं जातो आणि रक्तामध्ये सगळीकडे प्रसरण होतं त्याचं, पण डॅमेज फक्त लिव्हरला करतो. तर लिव्हरला त्यामुळे सूज येते, खूप सूज येऊ शकते, बिलिरुबिन 8-10 पर्यंत जाऊ शकतं, पण ते हळूहळू बरं होतं. इट इज अ सेल्फ लिमिटिंग इलनेस. किती दिवस लागतो त्याला युजली काही आठवड्यामध्येच रिकवर होतात. काही पेशंट्सला एखादा महिनाही लागू शकतो, डिपेंडिंग ऑन की ते इन्फेक्शन किती सिव्हिअर होतं आणि त्याने लिव्हरला किती डॅमेज केलं गेलं. याच्यावर दुसराही एक प्रकार आहे, लिव्हर किती हेल्दी होतं सुरुवातीलाच. जर त्याच्या ऑलरेडी बाकी काही कारणाने जर लिव्हरला डॅमेज झालेली आहे तर हे इन्फेक्शन जास्त त्रास देऊन जातात, तसं होतं. तसंच हेपॅटायटिस बी सी हे रक्तातली कावीळ असं एक आपण कॉमन शब्दांमध्ये म्हटलं जातं. हे सुद्धा व्हायरल इन्फेक्शन्स आहेत जे लॉंग टर्म इन्फेक्शन्स आहेत. हेपॅटायटिस ई आणि हे पाण्यातनं होतात आणि सेल्फ लिमिटिंग पटकन क्लिअरही होतात ते. पण हेपॅटायटिस बी आणि सी हे लॉंग टर्म इन्फेक्शन्स आहेत, त्यांना ट्रीटमेंट केल्याशिवाय आपण क्लिअर करू शकत नाही. आता हेपॅटायटिस सीचे खूप चांगले ट्रीटमेंट आहेत म्हणून क्लिअर करू शकतो. हेपॅटायटिस बीला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. कुठलीही औषधं नाही आहेत की जे आपण त्यांना पूर्ण क्लिअर करू शकतील असं. सो हे इन्फेक्शन झालं. एक हेपॅटायटिस डी सुद्धा असतो, पण तो कायम हेपॅटायटिस बीच्या जोडीनेच असतो, ऑन इट्स ओन हेपॅटायटिस डी नाही. सो बी आणि डी असे दोन्ही एकत्र आले तर ते जरा जास्त सिरियस एक प्रकार होतो. लिव्हर फेलियर, लिव्हर कॅन्सरची वगैरे रिस्क बऱ्यापैकी त्याच्यामध्ये वाढते आपला. तसं तो हा प्रकार पहिला झाला इन्फेक्शन्स आपलं. दुसरं सगळ्यात कॉमनेस्ट आहे मेडिसिन्स. ड्रग इंड्यूस्ड लिव्हर इंजुरी, डिली असं एक म्हटलं जातं. तर ड्रग्स म्हणजे कुठल्याही मेडिसिन, साधं आपण क्रोसिन जी घेतो याने सुद्धा लिव्हरला डॅमेज होऊ शकते. आपण जे काही कॉमन डोसेस आपण घेतो त्याच्यामध्ये लिव्हर इंजुरीची रिस्क खूप कमी असते, पण जर काही ओव्हरडोसेस काही कारणाने घेतलं गेलं तर त्याने लिव्हर इंजुरी होते. असंच बाकीचेही खूप मेडिसिन्स आहेत. अँटीबायोटिक्स आपण घेतो, टीबीमध्ये जे वापरले जातात मेडिसिन्स त्याने लिव्हर इंजुरी होऊ शकते. पेन किलर्स आहेत ज्याने लिव्हर इंजुरी होतात. तर ह्या सगळ्यांमध्ये लिव्हर इंजुरी झालं तर कावीळ होऊ शकते, बिलिरुबिन लेवल्स वाढतात, बाकीचेही लिव्हरमधले जे काही एन्झाईम्स आहेत ते घटक वाढतात. तर हे मेडिसिन्समुळे लिव्हर इंजुरी सेकंड कॉमनेस्ट रिझन आहे. आणि थर्ड कॉमनेस्ट जे जास्त हे सिरियस आहे, लॉंग टर्म आहे, हे ऑटो इम्युन कंडिशन्स. सो याच्यामध्ये ऑटो इम्युन हेपॅटायटिस झालं, प्रायमरी बिलियरी कोलंजायटिस झालं, हे कॉमन आहेत. प्रायमरी स्क्लेरोजिंग कोलंजायटिस हे एक काही ऑटो इम्युन कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये शरीरामध्ये आपलं इम्युनिटीमध्ये बिघाड झाल्यामुळे लिव्हर सेल्सला किंवा बाईल डक्ट्स ज्या काही पित्तनलिका असतात छोट्या त्यांच्यामध्ये सूज येऊन डॅमेज होणं किंवा त्यांच्यामध्ये अजून बाकीचे काहीतरी याचे ब्लॉकेजेस निर्माण होतं, याने कावीळ होतं. तर ह्या सर्वांचं डायग्नोसिस होणं आणि त्याची ट्रीटमेंट हे महत्त्वाचं ठरतं लिव्हर फेजमधल्या कावीळमध्ये. आणि तिसरा प्रकार आपण म्हणालो ते होतं पोस्ट हेपॅटिक. तर पोस्ट हेपॅटिक जे आहे हे जे पित्तनलिका असतात यांच्यामध्ये जे एकदा बिलिरुबिन प्रोसेस झालं की ते बाईलमध्ये सिक्रीट होतं, ते त्या पित्तनलिकेमधनं आपल्या सगळ्या आतड्यांमध्ये येतात. तर ह्या पित्तनलिकेमध्ये कुठे ब्लॉकेज झाला, सगळ्यात कॉमनेस्ट रिझन काय आहे की गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन झाला किंवा काही कचरा झाला आणि तो कचरा खाली पित्तनलिकेमध्ये येऊन अडकला की ब्लॉकेज क्रिएट झालं, बॅक प्रेशर लिव्हरमध्ये आणि कावीळ झाली. याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणतो. सो स्टोन्स हे कॉमनेस्ट आहे. कधी बाकी कारणाने काही इन्फेक्शन वगैरे होतं, काही पॅरासाइट्स वगैरेमुळे पण हे होऊ शकतं. बाईल डक्टचे ट्युमर्स जर काही असतील, कोलॅंजिओकार्सिनोमा, कॅन्सर, तर पित्तनलिकेच्या कॅन्सरमध्ये सुद्धा ब्लॉकेजेस होतं. कधी स्वादुपिंडाचं जर स्पेशली हेड ऑफ पॅनक्रियास, स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियास, तर पॅनक्रियाचा जो कॅन्सर आहे त्याच्या हेडमध्ये तो जो कॅन्सर असेल तर त्याने सुद्धा एक्सटर्नली प्रेशर येऊन पित्तनलिकेला ब्लॉकेज होतं आणि ह्या ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस क्रिएट होतो. सो हे सगळे वेगवेगळे आजार आहेत जे कावीळचे लक्षण आपल्याला देऊ शकतात. सो कावीळ हे लक्षण आहे, हे सगळे आजार आहेत.
तर कधीही कावीळ असेल तर नेमका आजार काय आहे हे बघणं महत्वाचं ठरतं, ते या कारणासाठी. म्हणजे कावीळ आहे म्हणून काहीतरी ट्रीटमेंट घेणं हे चुकतं. काविळामध्ये इतके जर का आजार आहेत, त्याच्यामध्ये लिव्हरमध्येच खूप सारे आजार आहेत. तुम्ही सांगितलं जसं इन्फेक्शन पासून ते कॅन्सर पर्यंत सगळे काही गोष्टी कावीळ म्हणून एक लक्षण घेऊन येऊ शकतात. त्या कावीळ आहे म्हणून काहीतरी ट्रीटमेंट घेणं चुकतं. कावीळ असेल तर प्रॉपर एक एक्सपर्टला, ज्याची स्पेशलिस्ट आहेत, जे पचन संस्थेचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, त्यांना दाखवणं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर तपासणी करून काय समजून घेऊन त्या काविळाचा जो आजार आहे त्या आजाराला मुळापासून ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे, असं म्हणता येईल का सर? अगदी बरोबर. आणि मोस्ट ऑफ हे जे काही आजार सांगितले सर, हे कॉमनली दिसणारे आहेत. खूप चांगलं ट्रीटमेंट अवेलेबल आहे या सगळ्यांसाठी. डायग्नोसिस टाईमवर होणं गरजेचं असतं. आपण सगळ्याच बाकीच्या आजारांच्या याच्यात आपण ते म्हणतोच की टाइमली डायग्नोसिस सेव्स अ लॉट ऑफ पेन आफ्टरवर्ड्स. तसं आहे की नंतरचं बऱ्यापैकी त्रास कमी होतो जर टाइमली आपलं डायग्नोसिस झालं तर. ओके सर, आणखीन लिव्हर सिरोसिस मध्ये पण कावीळ होतं म्हणतात. म्हणजे नेमकं लिव्हरचा प्रॉब्लेम असेल, लिव्हर फंक्शनिंगचा, तर कावीळ का होतो? सो लिव्हरमध्ये जे बिलिरुबिन आपलं प्रोसेसिंग होतं, तर लिव्हरमध्ये काहीही आजार असेल, तो इन्फेक्शन म्हणून हेपॅटायटिस असो किंवा तुम्ही जसं म्हणालात की सिरोसिसमध्ये इनफ फंक्शनिंग सेल्सच नाही आहेत, तर त्याच्यामुळे बिलिरुबिन पूर्ण शरीरातनं काढलं जाऊ शकत नाही, त्यामुळे कावीळ होतं. आता प्रत्येक कावीळ ही सिरोसिसचं लक्षण आहे का? अजिबात नाही. ओके. तर लिव्हर सिरोसिसमध्ये कावीळ होऊ शकते, पण होईलच याची गॅरंटी नाही. कित्येक सिरोसिसचे पेशंट अगदी नॉर्मल लिव्हर ब्लड टेस्ट घेऊनही फिरत असतात, कारण की त्यांना काही जे काही शिल्लक लिव्हर आहे त्याच्यामध्ये प्रोसेसिंग नीट चालू आहे. पण सिरोसिस म्हणजे 50% लिव्हर परमनंटली डॅमेज, आपण त्याला काहीही करू शकत नाही. पण रेस्ट ऑफ द 50%ला जपून ठेवणं आणि त्याची किती एफिशियन्सी आहे त्याच्यावर ते ब्लड टेस्ट सगळे हे असतात, डिपेंड असतात. सर, आपण महाराष्ट्रामध्ये बघतो बरेच काही एरियामध्ये आणि इव्हन आपले पेशंट सुद्धा येऊन सांगतात, तर हे खूप मोठा प्रश्न आहे की कावीळ झालं, काही ठिकाणी काय करतात, हातामध्ये काहीतरी बांधून देतात, त्यांना कावीळ झालं, कमी झालं म्हणून सांगतात. काही ठिकाणी एक स्पेशल काढा आहेत, कावीळ झालं म्हटलं तर डॉक्टर नाही बघत, ते काढ्यासाठी जातात, त्याच्यामध्ये कमी होतं म्हणतात. तर नेमकं ॲज अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट त्याचा बेसिस काय? असं खरोखरच पॉसिबल आहे का काहीतरी जादू मंतर करून किंवा काही काढा देऊन, काही जडीबुटी देऊन कावीळ बरं होऊ शकतो का? आणि बरेच पेशंट सांगतात की मी 2 आठवडे घेतलं आणि माझं कावीळ बरं झालं. हे का बरं होतं, त्याच्या मागचं बेसिस काय, ह्याच्याबद्दल थोडंफार सांगू शकता का? आता हे वेगळं सायन्स झालं की काढे घेणं, नाकात ड्रॉप्स टाकायला नाकात ड्रॉप्स टाकणे वगैरे, हे कॉमनली आपल्याला सगळे पेशंट सांगतात. आणि याचं बेसिस आपण सांगू शकत नाही. खरं काय काढा देत आहेत आणि नाकात काय ड्रॉप्स टाकतायत आणि त्याचं सायंटिफिक वे ऑफ वर्किंग. युजली माझा जो काही पर्सनल परसेप्शन आहे, आता तुम्ही जसं सांगितले कारण म्हणताना तुम्ही सांगितले हिपॅटायटिस ए खूप कॉमन आहे म्हणून. सर येतच होतं, बरोबर. सर हे जे काही लोक आहेत की नाकात ड्रॉप टाकलं बरं झालं, युजली हेपॅटायटिस ए सारखं इन्फेक्शन असतं जे सेल्फ लिमिटिंग आहे सर. तिथे अगदी सपोर्टिव्ह केअरने 1-2 आठवड्यामध्ये माणूस बराच होणार आहे, तसं आहे. सो त्याच्यामुळे हे काढा किंवा काहीतरी वर्क झालं असं आहे, पण त्याचं सायंटिफिक बेसिस आपल्याला माहित नाही, आय डोंट थिंक त्यांनाही माहित असतं. ओके. ऍक्च्युली मी सुद्धा एक खूप छोट्या ग्रामीण भागामधून आलेलं आहे, पण माझं जो काही ऑब्झर्वेशन, जे की मी पहिले एक 20 वर्ष बघितलं, त्याचं एक असं ऑब्झर्वेशन आहे की प्रत्येक कावीळ झाला की कावीळ हा कॉमनली गावामध्ये म्हणा, कुठेही म्हणा, काही दूषित पाणी आहे, काहीतरी कारण आहे, सडनली 10-12 लोकांना दिसून आल्यासारखं दिसून येतं. दिसल्यानंतर ह्या आजाराचा ऑलमोस्ट जसं मेडिकली आपण बघतो की काही न करता सुद्धा थोडा चांगलं सपोर्टिव्ह दिलं, खाणं पिणं व्यवस्थित ठेवलं की पेशंट बरा होतो. मग त्या कंडिशनमध्ये काढा घेऊन बरं झालं म्हणून प्रत्येक कावीळला काढा घेणं हे खूप चुकतं. कारण ते 50-60% जे काही हिपॅटायटिस एचे किंवा व्हायरल इन्फेक्शनचे सेल्फ लिमिटिंग स्वतः बरे होणारे आजार आहेत, त्याच्यामध्ये काढा घेऊन बरं झालं म्हणण्यापेक्षा ते स्वतः काही नाही घेतलं तरी बरे झाले असते. पण बाकीचे जे 20-30% आजार आहेत काविळाच्या मागचे, जर तो मिस झाला तर ते पेशंटला खूप वाईटकडे घेऊन जातात. आणि मी स्वतःहून खूप असे पेशंट बघितलेत, काढा घेऊन बरं नाही झाला आणि तो एकदमच एक्स्ट्रीम कंडिशन गेला आणि त्यानंतर कळालं की कॅन्सर होतं म्हणून त्यानंतर त्याच्यावरती कोणी भाष्य नाही करत. मग तुमचा ह्या काढावरती वगैरे काही असं वेगळा अनुभव आहे का?
असे खूप अनुभव आहेत सर, खूप सांगू शकतो. नाकातले ड्रॉप, काढे, अगदी आपल्याकडे ॲक्टिव्हली ट्रीटमेंट असलेले लोकही अचानक 6 महिने येत नाहीत आणि त्याच्यानंतर अजून वर्स होऊन आलेले असतात. त्यांच्या सिरोसिसची लेवल वाढलेली असते आणि त्यांना विचारलं तर ते 6 महिने आम्ही ह्या आयुर्वेदिककडं गेलो, इथे होमिओपॅथिक गेलो. ना हे सगळे जे काही पॅथीज आहेत यांना सर्वांना एक चांगला बेसिस आहे जर कळत असेल त्या याच्याबद्दल. आस्थमा आहे, दमा, स्किन ॲलर्जीज त्याच्यासाठी इफेक्टिव्हली आहे हे मी मान्य करतो. पण लिव्हरसाठी माझ्या माहितीनुसार ह्या कुठल्याही औषधांचा कधी बेनिफिट आलेला पेशंट माझ्याकडे आलेला नाही आहे सर. उलट यांच्याकडे महिने जाऊन खराब होऊन आलेला हा अनुभव नक्की आहे. फॅक्टर येतो ड्रग इंड्यूस, कारण ते थोडाफार कावीळ होता, हिपॅटायटिस एचा होता, तो स्वतः बरं होणार होता. त्याच्यामध्ये बरेच काही असे जडीबुटी किंवा काढे देऊन लिव्हरवरती, जो नाजूक लिव्हर झालेला आहे त्याच्यावरती जास्त त्रास देऊन त्याच्यामुळे एखाद्या वेळेला लिव्हर फेल्युअरकडे जाण्याचे चान्सेस सुद्धा आणखीन वाढतात असतात. त्याच्यामुळे हे सगळे कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स आपण म्हणतो यांना, CAM कॉम्प्लिमेंटरी आयुर्वेदिक मेडिसिन्स. तर यांचा वापर आपण कमीत कमी सांगतो, नकोच सांगतो. लिव्हरच्या दृष्टीने बऱ्याचशा ह्या औषधांमध्ये अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स म्हणायला हवं. या मेडिसिन्समध्ये हेवी मेटल्सचं प्रमाण जास्त असतं, बाकीही स्टेरॉइड्स वगैरे वापरले जातात. यांनी लिव्हर इंजुरीचं प्रमाण वाढतं हे नक्की. त्यामुळे अजिबात रेकमेंड करत नाही. पण आपला देश असा आहे, व्यक्ती तितके प्रकृती, सर्वांचा विश्वास सगळीकडेच असतो. सो तिथे आपण थोडंसं आपला कंट्रोल कमी आहे आणि आपण त्याच्यावर जरा भाष्य कमी ठेवलेलंच बरं. पॉलिटिकल इश्यू होतो तो. कॅन्सरमुळे कावीळ का बरं होतो आणि झाला तर त्याचं नेमकं कसं निदान होतं? सो कावीळमध्ये कॅन्सर होण्याची रिस्क एक सर्टन कॅटेगरीमध्येच असते. ओके, तसं आहे. प्रत्येक कावीळ हेपॅटायटिस ए मुळे कॅन्सर होण्याची ऑलमोस्ट शक्यता नसते. हेपॅटायटिस B आणि C मध्ये हे होऊ शकतं. स्पेशली एशियन्समध्ये त्याची रिस्क जास्त आहे. तर आपल्या लिव्हर इंजुरीमध्ये पहिल्यांदा सूज येणं, स्टिएटोसिस, आणि पुढे सिरोसिस, हे जे काही स्टेजेस आहेत यांनी सिरोसिस स्टेज जी होते ती म्हणजे फायब्रोसिस होतो सर. आणि फायब्रोसिस म्हणजे स्कारिंग झालेलं असतं लिव्हरचं. कधीही स्कारिंग झालं लिव्हरमध्ये ट्युमर व्हायची रिस्क वाढते. मग आता ते स्कारिंग हेपॅटायटिसमुळे असो किंवा अल्कोहोल. आता अल्कोहोलला आपण अजून हात लावलेलाच नाही, मी सगळ्या बाकीच्या गोष्टींबद्दल बोलतोय. अल्कोहोल तर अगदी इट्स वन ऑफ द कॉमनेस्ट लिव्हर इंजुरीज. पण आता ह्या स्कारिंगच्या याच्यामध्ये तेही सांगणं महत्वाचं आहे की अल्कोहोलमुळे स्कारिंग हो, हेपॅटायटिसमुळे स्कारिंग हो, सिरोसिस, स्कारिंग, फायब्रोसिस जिथे जिथे इन्व्हॉल्ड आहे तिथं लिव्हर ट्युमर व्हायची रिस्क वाढलेली असते. आणि हे एक नॅचरल प्रोग्रेशन ऑफ लिव्हर डॅमेज आहे की जिथं लिव्हर कॅन्सरची रिस्क असतेच. म्हणून अर्ली डायग्नोसिस आणि प्रिव्हेन्शन ऑफ फायब्रोसिस हे खूप महत्वाचं ठरतं. आणि एखादं जर करता पेशंट कावीळ आहे म्हणून तुम्हाला फोन केला, आता नातेवाईक आहेत, बरेच लोक आहेत, कॉल करतात कावीळ आहे, तर एखादा कावीळ आहे तर त्याला तुम्ही इन्फेक्शन असू शकतं असं एखाद्या 2 सिम्पटम वरती प्रिडिक्ट करू शकता? कारण आता कॉमनली बघणारे पेशंटला आपल्याला हा सुद्धा सांगणं गरजेचं आहे. कावीळसोबत हा जर का लक्षण दिसला तर तो सिरियस असू शकतो, कावीळ सोबत हा लक्षण दिसला तर हे असू शकतो. थोडक्यामध्ये इन्फेक्शनचा कावीळ कसं राहतो? सो इन्फेक्शनचं हे हिस्ट्रीवर डिपेंड आहे खरं. सो इन्फेक्शन युजली पाण्यामुळे वगैरे होतं, बाहेर खाण्याचं वगैरे आहे, थकवा जाणवतोय, ताप आहे, थोडंसं माइल्ड अबडॉमिनल पेन, पोटात थोडी दुखणं वगैरे, हे अचानक चालू होणं हे युजली इन्फेक्शनचं लक्षण आहे. बाकीचे जे आजार आहेत, ऑटोइम्युन कंडिशन म्हणा तसं, की ते स्लोली प्रोग्रेस होणारे आजार असतात, तसं आहे. हेपॅटायटिस B, C हे रक्तातनं होणारे आहेत, त्याच्यामुळे ते सुद्धा स्लोली प्रोग्रेसिव्ह असतात. अगदी इनिशियल स्टेजमध्येच अक्यूट हेपॅटायटिस वगैरे त्याच्यात होतं. सो युजली इन्फेक्शनमुळे जी होणारी आहे ही अक्यूट ऑनसेट असे कावीळ असते, ते त्याच्यात आहे. आता बाकी हिस्ट्री महत्वाची याच्यासाठी की फोन आला की अरे कावीळ आहे, ऑब्व्हियसली नेक्स्ट क्वेश्चन विचारला जातो की दारू पितो का? तर दारू पितो आणि कावीळ आहे, मग तिथे इन्फेक्शनचा विचार एवढा होत नाही. तसं आहे, ती दारूमुळे ती कावीळ झालेली आहे, त्याच्यानुसार आपण पुढचं चेकअप करतो. तसं एखादा रेड फ्लॅग साईन म्हणतो आपण की एखाद्याला कावीळ आहे, तशा कंडिशनमध्ये अर्लिएस्ट डॉक्टरांना जाऊन पोहोचायला पाहिजे, कारण तो कावीळ कॅन्सरच्या रिलेटेड असू शकतो अशी एक शक्यता आहे. असे काही रेड फ्लॅग्स कावीळच्या पेशंटला सांगतात, जेणेकरून काही ठिकाणी असं असतो की खेड्यामध्ये आहे, एक्सपर्टला जाऊन भेटावं झालं तर अपॉइंटमेंट भेटत नाही,
अवेलेबिलिटी नाही आणि जाण्याचे साधनं नाही, पैशाची प्रॉब्लेम आहे. पण काही कावीळ जर घरी दिसलं आणि त्याच्यासोबत काही रेड फ्लॅग साईन असतील, अर्लीएस्ट डॉक्टरना पोहोचा म्हणून आपण त्यांना सांगू शकतो. असे काही रेड फ्लॅग सांगू शकता का सर? सो याच्यामध्ये वजन घटणे हा वन ऑफ द कॉमनेस्ट रेड फ्लॅग साइन आहे. तो स्वादुपिंडाचा कॅन्सर असो, पित्तनलिकेचा असो किंवा लिव्हरचा, यांच्या सर्वांमध्ये दिसू शकतो. तसं आहे. पोटदुखी त्याच्यासोबत दिसते. ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस जे आहे की त्याच्यामध्ये खूप इचिंग होतं, खूप सिव्हिअर इचिंग आहे हे दिसतं. कावीळ तर आता आपण डोळ्यात जी काही दिसते ते तर म्हणालं. युजली कॅन्सरमध्ये आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसमध्ये डीप जॉन्डिस दिसतो बऱ्यापैकी, म्हणजे नुसतं पिवळसर नाही, अगदी ग्रीनिश, म्हणजे हिरवा पिवळा, अगदी फ्लोरसंट येलो इथपर्यंत जे कावीळ दिसते ही थोडीशी काळजीचं लक्षण आहे. तसं होतं. पण वजन घटणे आणि कावीळ असणे हे दोन नक्की जोडीने घेतलं तर सगळ्यात रेड फ्लॅग साईन म्हणता येईल. म्हणजे एखादा पेशंट आहे, कावीळचा डीप एकदम गाढ कलरचं कावीळ आहे, दिसून येते की डोळे बघितले की एकदम पिवळे पडलेले, असा कावीळ आहे. त्याच्यासोबत वजन कमी झालं किंवा भूक लागत नाही, अंग खाजवते असं जरी असेल, किंवा मोशन जरी त्यांचं पांढरस पडत असेल ते असेल, आणि लघवी एकदम येल्लो झालेली आहे, गाढ येल्लो झालेली, असे जर 4-5 जर का सिम्पटम असतील तर ते कावीळ 100% हा कॅन्सरकडे जास्त जातं असं म्हणता येईल. असं आहे. चेकअप पटकन होणे, चेकअप करणं आणि एक्सपर्टला भेटणं गरजेचं. खूप सोपं चेकअप आहे की ब्लड टेस्ट तर आहेच, आणि सोनोग्राफीमध्ये खूप पटकन आपल्याला ह्या गोष्टींचं एक पटकन निदान होऊन जातं. पुढचे बरेचसे तपासण्या आपण करतो, पण हे LFT आणि अल्ट्रासाऊंड इतकी सोपी आणि वाढली अवेलेबल आहे, सगळीकडे अवेलेबल अशा तपासण्या ह्या लवकरात लवकर होणे बऱ्यापैकी गरजेचं असतं. अशा मी आता नेमकं पुढे तिथंच येणार होतो. एखाद्या पेशंटनी लक्षण कावीळचं जर करता तुमच्याकडे घेऊन आलं तर सेटअप इन्व्हेस्टिगेशन बेसिक हे करायलाच पाहिजे, आणि ऍडव्हान्स ही गोष्टी एक्सपर्टला भेटून करायला पाहिजे, असं काही तुम्ही सल्ला देऊ शकता का? सो ह्या दोनच, आता आपण जसं बोलण्याच्या ओघात बोललोच की लिव्हर ब्लड टेस्ट LFT हे महत्वाचं आहे, कारण त्याच्यातच आपल्याला कळणार आहे की लिव्हरचे कुठल्या प्रकारचे एन्झाइम्स वाढले. फक्त बिलिरुबिन वाढलंय की AST ALT हे जे त्याचे भाग असतात हे आहे, GGT आहे, अल्कलाइन फॉस्फेटेज आहे. बिलिरुबिनमध्ये सुद्धा टोटल, डायरेक्ट, इनडायरेक्ट बिलिरुबिन ह्या घटकांचं जे काही कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला एक आयडिया येऊन जाते की इथे हा लिव्हरचा त्रास असणार आहे की लिव्हरच्या बाहेर कुठे ब्लॉकेज असणार आहे की अजून काही रक्तातला इश्यू असणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप शुड बी अल्ट्रासाऊंड, कारण सोनोग्राफी वाईडली अवेलेबल आहे, खूप सोपी तपासणी आहे, पण त्याच्यामध्ये लिव्हरचं, गॉल ब्लॅडरचं आणि पित्तनलिकेचं स्वादुपिंड थोडंसं कधी कधी ऑब्स्क्युअर होऊ शकतं, पण त्याची माहिती अल्ट्रासाऊंडमध्ये खूप लवकर आणि चांगल्या रीतीने मिळते की जेणेकरून आपल्याला पुढची टेस्ट, पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स हे पटकन आपल्याला डिसाईड करता येतात. तसं आहे. म्हणजे एखाद्याला जर कावीळ असेल, एक्सपर्टला भेटू शकत नसेल, ऍटलिस्ट बेसिक LFT आणि सोनोग्राफी तर 100% करायला पाहिजे. आणि तुमच्या जे काही रिलेटेड लोक आहेत, आजकाल एक्सपर्टला मोबाईलवरती पण रिपोर्ट पाठवून बरेच ठिकाणी ओपिनियन घेता येतं. ऍटलिस्ट एक बेसिक ओपिनियन घेऊन बाकीचं काय करायचं ते खरं नाही, बेसिक तर हे दोन गोष्टी करायला पाहिजे. या दोन हे LFT आणि अल्ट्रासाऊंड याच्यावरच आपलं पुढचं कुठले लाईन ऑफ ट्रीटमेंट, लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन फॉलो करायचे हे ठरतं. ओके. सर, तुम्ही जसं सांगितलं सोनोग्राफीमध्ये गॉल ब्लॅडरचा स्टोनमुळे कावीळ का बरं व्हायला पाहिजे, नेमकं कसं असतो त्याचा गॉल ब्लॅडर स्टोनचा कावीळ? सो गॉल ब्लॅडर स्टोन युजली इन्फेक्शन किंवा तिथे आसपास सूज येऊ शकते, हे त्याचं वन ऑफ द कॉमनेस्ट कॉम्प्लिकेशन म्हणू शकतो आपण. तर ती सूज आली तर तिथले पित्तनलिकेला थोडीशी सूज येऊन, लिव्हरला डायरेक्टली सूज येऊन बिलिरुबिन किंचितचं वर जाऊ शकतं. हे अगदी गॉल ब्लॅडरमधल्या इन्फेक्शनमुळे पण, कुठेही ब्लॉकेज न होता. पण जर एखादा स्टोन गॉल ब्लॅडरमधनं सटकला आणि पित्तनलिकेत बाईल डक्टमध्ये येऊन अडकला तर तो पूर्णच ते बाईल ड्रेनेजला ब्लॉक करतो, त्याच्यामुळे कावीळ होतं. तसं आहे. सेम वे पॅन्क्रियाज वगैरे मधलेही सूजमुळे जर तिथे स्ट्रिक्चर निर्माण झालं कधी, तर पॅन्क्रियाटायटिसमुळे वगैरे, तर ब्लॉकेज होतं. तसंच गॉल ब्लॅडर स्टोन कधीतरी एखादा बाहेर सटकतो किंवा थोडासा मळ, स्लज जो असतो सटकतो, तिथे अडकून बसतो, किंचितचा निघून जातो, पण जाता जाता जी इंजुरी होते त्याच्यामुळे स्ट्रिक्चर होतं, त्याच्यामुळे सुद्धा कावीळ बनू शकते. तर हे सगळं आपल्याला अल्ट्रासाऊंड किंवा पुढे आता ते एकदा डायलिटेशन दिसलं तर MRI वगैरेवर अगदी चांगलं निदान होऊ शकतं याचं. म्हणजे युजली गॉल ब्लॅडर इन्फेक्शनमुळे किंवा मोस्ट ऑफ द कॉमन टाइम मध्ये गॉल ब्लॅडर मधला स्टोन खाली आला, जो की गॉल ब्लॅडर काढून पहिलंच बरं होणार होता, तो स्टोन खाली उतरला
आणि येऊन पित्ताशयाच्या नळीमध्ये अटकला, Complication. म्हणजे ते चॉकअप झाल्यामुळे कावीळ दिसून येण्याची शक्यता जास्त आहे. आणि तशा कंडिशनमध्ये पेशंटला ताप येणं, एकदम थंडी वाजणं आणि कावीळ होणं आणि पोटात दुखणं, ह्या चारही गोष्टी जर असतील एकत्र तर शक्यतो तिथंच आहे की गॉल ब्लॅडरचा स्टोन काय तर गोंधळ केला आपण, असं एक धरून अज्युम जा. करायला काही हरकत नाही. क्लिनिकल डायग्नोसिस आपलं तिथेच होतं, हा. तरीही आपल्याला सोनोग्राफी, MRI, रेडिओलॉजिकल कन्फर्मेशनची गरज असते, किंवा कारण की गॉल ब्लॅडर स्टोन म्हणा किंवा पित्तनलिकेत अडकलेलं यांचं पुढचं ट्रीटमेंट जे सर्जिकल इंटरव्हेन्शन आहे त्याच्यासाठी हे सगळी माहिती महत्वाची असते. ओके. आता तुम्ही बेसिक इन्व्हेस्टिगेशन सांगता सांगितलं की CT MRI म्हणून. सर, काय ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन एक कावीळच्या पेशंटमध्ये तुम्ही करता आणि कधी करता, एक थोडक्यामध्ये सांगू शकाल का सर? हो, तर आता परत आपण जाऊयात. आता प्री हिपॅटिक बद्दल आपण बोलूया नको, आपले हेमॅटॉलॉजिस्ट कलिग्सकडे आपण ते सोडूया. हेपॅटिक आणि पोस्ट हेपॅटिक. तर हेपॅटिकमध्ये जे काही इन्फेक्शन्स वगैरे होतात यांच्यामध्ये युजली सोनोग्राफी इनफ असते. इन्फेक्टिव्ह कंपोनंटमध्ये, ऑटोइम्युन कंडिशन्समध्ये पुढचे काही तपासण्या करण्याची गरज नाही. पण जिथे कुठे सोनोग्राफी, जी काही एक बेसिक तपासणी आपण करतोच आहोत, त्याच्यात जर काही लिव्हरला इजा आहे, सिरोसिस आहे, कुठे फायब्रोसिस असं वाटलं, तर तिथे एक CT स्कॅन जास्त ॲक्युरेट आहे. ओके. एक तर आपल्याला तिथे बाकीचं मायनर CT किंवा कधी MRI लिव्हरही, ते 3 स्टेज 4 स्टेज असे नवीन नवीन ॲडव्हान्स सगळे टेक्निक्स आलेले आहेत आपल्याला मदतीला. तर ते बाजूला, तो एक वेगळा विषय झाला. पण हे जे काही ॲडव्हान्स टेस्ट आहेत यांच्यामध्ये आपल्याला लिव्हरमध्ये बाकीचे काही छोटे छोटे ट्युमर्स आहेत का, कुठे पित्तनलिकेला काही डॅमेज आहे का, कुठले छोटे छोटे अगदी पित्तनलिके आहेत तिथं नॅरोईंग काही आहे का, स्क्लेरोजिंग कोलेंजायटिस वगैरे अशा गोष्टी ह्या CT आणि MRI ऑफ लिव्हरमध्ये कळतात. जर सोनोग्राफीमध्ये असं वाटलं की अरे गॉल ब्लॅडर स्टोन आहे किंवा पित्तनलिकेमध्ये कुठे सूज येऊन ब्लॉकेज असं वाटतंय, तिथे MRI, जो एक MRCP नावाचा एक स्पेशल MRI असतो, त्याच्यामध्ये खूप चांगली माहिती मिळते. इट्स ऑलमोस्ट लाईक अ गुगल मॅप, की कुठेही आपल्याला जायचं आहे तर गुगल मॅप एक्झॅक्टली आपल्याला हा रस्ता कुठे ब्लॉकेज आहे, कुठे रोड जॅम आहे, तसं MRI आपल्याला पूर्ण ती माहिती देतं की जेणेकरून आपल्याला डिसाईड करता येतं की पुढची ट्रीटमेंट लाईन काय आहे आपली. म्हणजे एखाद्या कावीळचा पेशंट ऍडव्हान्स आहे, बरेच काही आपल्याला थॉट प्रोसेस आहे, आणखीन पिन पॉईंट करायचं असेल तर CT MRI आपल्याला मदतीला येऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त पण बरेच काही ब्लड टेस्ट आहे करण्याची गरज पडू शकते, बेस्ड ऑन द पेशंटची सिम्पटम आणि काय प्रेझेंटेशन आणि बेसिक इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे LFT आणि सोनोग्राफी जे डायरेक्शन देतात त्याच्यावरून तो फायब्रोस्कॅन पण येऊ शकतो, हिपॅटायटिस व्हायरल मार्करचे टेस्ट पण येऊ शकतात किंवा ऑटो इम्युनिटीचे पण इन्व्हेस्टिगेशन येऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त बायोप्सी सुद्धा येऊ शकते. हे सगळं बेस्ड ऑन बेसिक 2 इन्व्हेस्टिगेशन, आणि ते चांगल्या ठिकाणी करणं गरजेचे. ते 2 चांगलं केलं तरच आपल्याला गायडन्स भेटू शकतात. अगदी बरोबर. सो कित्येक वेळा बाहेरून आलेला पेशंट सोनोग्राफी नॉर्मल घेऊन आला आणि क्लिनिकली वेगळं वाटतंय, तर सोनोग्राफी आपण जी रिपीट करून घेतो ती त्याच्यासाठी, कारण CT MRI पेक्षा ही सोनोग्राफी ही खूप ऑब्झर्वर डिपेंडंट आहे, की जे काही सोनोलॉजिस्ट लिव्हरला, बाईल डक्टला त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे याच्यावर खूप डिपेंड आहे ते. त्याच्यामुळे आपण जे काही एक्सपिरियन्स डॉक्टरांकडे सोनोग्राफीला पाठवतो ते ह्या कारणासाठी की निदान चांगलं व्हावं, डायग्नोसिस नीट झालं की ट्रीटमेंट तर सुरळीत होतेच. तसे दारू पिल्याने कावीळ 100% होतो का? बरोबर. सो अल्कोहोल, दारू ही लिव्हर डॅमेजचं नंबर 1 कारण आत्तापर्यंत होतं. फॅटी, आता नॉन अल्कोहोलिक थोडं फॅटी लिव्हर वगैरे जे आपण म्हणतो, बाकी सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे जे आपलं वाढत चाललंय दॅट इज कॅचिंग अप, पण स्टील अल्कोहोल इज नंबर 1. सो प्रत्येक दारू पिल्याने सगळ्यांना कावीळ होते का? नाही. जास्त दारू पिल्याने कावीळ होते का? नक्की. दारू पिल्याने, शाळेतही आपण शिकलो, दारू पिल्याने लिव्हर डॅमेज होतं? नक्की. याचे स्टेजेस असतात. किती आपण पितोय, किती फ्रिक्वेंटली आहे, क्वांटिटी काय आहे, कुठल्या क्वालिटीची पितोय, याच्यानुसार अल्कोहोलिक लिव्हर डिसीज प्रोग्रेशन ठरतं. त्याच्यामुळे पुढचे एक आजार होत राहतात. आता प्रत्येक वेळेस सिरोसिसच पाहिजे दारू पिल्यामुळे असंही नाही. खूप दारू एक शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये पिलं तर त्याला अचानक लिव्हरला सूज येते त्याच्यामुळे, आणि कावीळ खूप वाढू शकते. त्याला अल्कोहोलिक हेपॅटायटिस म्हणतात. त्याच्यामध्ये अगदी 10-15 पट कावीळ वाढते सिरोसिस नसतानाही. म्हणजे हे अगदी शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये अक्यूट इन्सल्ट आपण जे म्हणतो, स्ट्रॉंग ट्रॉमा,
जो काही झाला लिव्हरला, त्याच्यामुळे अल्कोहोलिक हेपेटायटिसने कावीळ खूप कॉमनली दिसते. बाकी जी काही क्रॉनिक अल्कोहोल यूजमुळे जी डॅमेज होतं त्याच्यात कावीळ दिसण्याचं लक्षणं सुरुवातीला नसतात. त्याच्यात ते अगदी हळूहळू सूज येणे, फायब्रोसिस होणे, नंतर सिरोसिस, आणि सिरोसिसमध्येही पुढचं अक्यूट ऑन क्रॉनिक लिव्हर फेलियर जे होतं, एंड स्टेज अगदी जे होतं तेव्हा कावीळ चालू होते, तेव्हा बिलिरुबिन वाढायला लागतं. तोपर्यंत बऱ्यापैकी बॅटल आपण लूज केलेली असते. वी हॅव लॉस्ट द बॅटल बाय दॅट टाइम टू सेव्ह दॅट लिव्हर. तसं होतं. अल्कोहोलिक हेपेटायटिसमध्ये लिव्हर सेव्ह केलं, पेशंटने जर काळजी घेतली, त्या एपिसोडमध्ये बाहेर निघाला तर चांगलं लिव्हर, पूर्ण रिकव्हरीचे चान्सेस चांगले असतात त्याच्यामध्ये. तसं आहे. सो अल्कोहोलिक लिव्हर डिसीजमध्ये प्रत्येक डॅमेजला कावीळ होते असं नाही, पण प्रत्येक अल्कोहोल ग्लासने हळूहळू लिव्हरला डॅमेज चालू होतं हे नक्की. आता त्याच्यावर तुमची क्वालिटी, क्वांटिटी, फ्रिक्वेन्सी याच्यावर सगळं ते डिपेंड आहे. म्हणजे कावीळ झाली नाही म्हणजे माझं लिव्हर चांगलं आहे हा एक अजिबात नाही. याच्यातही आपण बोललो सर, सिरोसिसमध्येही नॉर्मल लिव्हर ब्लड टेस्टने आपल्याकडं सगळे पेशंट येतात. त्याच्यामुळे कावीळ नाही आहे म्हणजे लिव्हर अगदी छान आहे आणि आपलं औषध हे चालू आहे असं अगदी चुकीची गोष्ट आहे. येस सर, एखाद्याला कावीळ आहे, दुर्लक्ष करतात की आज चांगलं होईल, उद्या चांगलं होईल आणि बरं होईल. तर कावीळला दुर्लक्ष केल्यामुळे काय गुंतागुंती निर्माण होऊ शकतात त्याच्याबद्दल तसं सांगणं खूप डिफिकल्ट आहे, कारणावरती डिपेंड करतं. तरी एक ब्रॉड टर्मिनॉलॉजीमध्ये काय गुंतागुंती येऊ शकतात कावीळमध्ये ट्रीटमेंट न केल्यामुळे सांगू शकतात? असं प्रत्येक आजाराचं जे आहे हे थोडंसं वेगळं. जसं अल्कोहोलिक हेपेटायटिस मी आताच जे म्हणालो की याच्यामध्ये कावीळ होणं म्हणजे लिव्हरला अक्यूट इन्सल्ट झालेलं आहे. का इथं जितकी सूज आलेली असते बॉडीमध्ये त्याच्यामुळं किडनीवर, हार्टवर अफेक्ट होण्याची रिस्क खूप जास्त असते. पण हेच होऊ शकतं बाकीचेही कुठल्याही आजारांमध्ये लिव्हर फेलियर व्हायला लागलं तर, मग ते इन्फेक्शन असो की ऑटो इम्युन कंडिशन्स असो. आणि तिथे आपण जितकं इग्नोर करणार तितकं लिव्हरचं डॅमेज वाढत चालते हळूहळू, आणि ते सगळे स्टेजेस आपण बोललो आहोत. तसंच लिव्हर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन्स ऑफ द बॉडी, म्हणजे वन ऑफ द सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे आपलं ते. तर त्याच्या डॅमेजमुळे बाकीच्या अवयवांवर सुद्धा अफेक्ट व्हायला चालू होतं. जसं आहे की किडनी आपण बोललो, हार्ट आहे, लंग्समध्ये ब्रीदिंग कॅपॅसिटी, कधी लंग्समध्ये पाणी होणं, पोटातल्या पाण्यामुळं किडनीच्या फंक्शनिंगवर अफेक्ट होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या लिव्हर डॅमेजमुळे इग्नोर केल्यामुळे होऊ शकतात. हे अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस आणि ट्रीट केलं तर सगळं प्रिव्हेंट करू शकतो आपण. तसं एखाद्याला कावीळ झाली तर जनरल ट्रीटमेंट गाईडलाईन, कावीळ झाली म्हणजे काही कोणी सांगतात की तुम्ही झोपूनच राहा, काही जण सांगतात की तुम्ही पाणीच घ्या, काही जण सांगतात की हातामध्ये बांधून घ्या. तर ॲज अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट कावीळ झाल्यानंतर काय पेशंटनी करावं ह्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का सर? सो जी काही कॉमन कावीळ आपण बघतो ही इन्फेक्शन रिलेटेड असते, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही इन्फेक्शनला जर रिकव्हरीला चान्स द्यायचा असेल तर आराम करणं महत्त्वाचं आहे. सो आराम करणे, हायड्रेशन प्रॉपर मेंटेन करणे, की पाणी प्या, फ्रूट ज्यूस प्या, त्याच्यातच ऊसाचा रस वगैरे आपल्याकडे प्रचलित आहे, गरजच आहे असं नाही, पण हायड्रेशन महत्त्वाचं आहे म्हणून घेतला जात असेल, चव आहे तर ते महत्त्वाचं आहे. बाकीच्या काही जर औषधं गोळ्या असतील की ज्याच्यामुळे लिव्हरला डॅमेज झाली असेल किंवा होऊ शकते, हे टाळलं पाहिजे. तसं आहे, हे महत्त्वाचं आहे. मग याच्यानंतरची ट्रीटमेंट गाईडलाईन, जे काही आजार आहे त्याच्या स्पेसिफिक ट्रीटमेंट आपण चालू करतो. काही लिव्हरची सूज कमी करण्यासाठीची औषधं असतात, काही ते इन्फेक्शनला ट्रीट करणारी औषधं असतात. त्याच्या प्रत्येक कारणानुसार आपण मग ती पुढची ट्रीटमेंट डिसाईड करतो. पण आराम करणे, हायड्रेशन ठेवणे, गुड न्यूट्रिशन ठेवणे. आता न्यूट्रिशनमध्ये भाजीपाला सगळं कमी तिखट, कमी तेलकट असा, हे सगळं न्यूट्रिशन, इनफ प्रोटीन्स मिळणे हे गरजेचं आहे. कारण लिव्हरमध्ये या आजारांमध्ये प्रोटीन रिकव्हरीला हेल्प करतं आपल्याला, पण ते हलके प्रोटीन्स असणे, हेवी प्रोटीन्स नसणे, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अतिशय सुंदर कावीळबद्दलचं आजचं डिस्कशन झालेलं आहे. आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं कावीळ हा लक्षण आहे, आजार भरपूर आहेत आणि आजार कोणते समजण्यासाठी गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे जाणे, करणे, काय ट्रीटमेंट आणि इन्व्हेस्टिगेशन हे सगळं सांगितलं. खूप चांगलं झालं सर. तरी एक जाता जाता 1-2 मिनिटांमध्ये कावीळबद्दल संक्षिप्त समराईज फॉर्म मध्ये जर का सांगायचं झालं तर तुम्ही काय बोलू इच्छिता? सो अगदीच समरी करायचं झालं तर कावीळ हे एक लक्षण आहे. जर कावीळ असेल तर याचं रूट कॉज शोधणं, म्हणजे याच्यातला आजार काय आहे, कशामुळे कावीळ झाली हे शोधणं महत्त्वाचं आहे. हे जितकं इफेक्टिव्हली आणि लवकर आपण शोधणं
तेवढं इफेक्टिव्हली ट्रीट केलं जातं. घाबरण्यासारखं काही नसतं. मोस्ट ऑफ द टाइम्स ही सगळी कावीळ अगदी साध्या कारणांमुळे असते आणि छान सेटलही होत आहे. तसं आहे. याच्यामध्ये बाकी काही गैरसमज आहेत की हे काही खाल्ल्याने कावीळ बरी होईल किंवा काही औषधं घेतल्याने बरी होईल, नाकात ड्रॉप टाकल्याने. हे सगळं लोकांनी गैरसमज करून घेऊ नयेत. प्रॉपर ठिकाणी तपासण्या आणि चेकअप करून घेतलं तर याचं इफेक्टिव्ह ट्रीटमेंट खूप छानपैकी होते. वंडरफुल. म्हणजे हे खूप महत्वाचं तुम्ही पॉइंट पण मांडलं की कावीळ असेल तर प्रॉपर ठिकाणी आणि एक्सपर्टकडून प्रॉपर इव्हॅल्युएशन करून मग त्याच्या गाईडलाईन मधून ट्रीटमेंट घेतलेलं कावीळचा पूर्ण निदान होण्यापासून, त्याच्यातून बरं होण्यापासून, त्याच्यातून रिकव्हर होण्यापर्यंत मदतीगार होईल, असं चांगलं सांगितलं सर. धन्यवाद. खूप चांगलं झालं. पण जाता जाता एक काम मी विचारतोच की एक असा काही शब्द सांगा जो शब्द आमचे श्रोते जर का टाईप केले तर आपणाला कळेल की त्यांना पूर्ण हा पॉडकास्ट आवडला किंवा व्हिडिओ आवडला आणि त्यांनी पूर्ण बघितला असं कळेल. तसं काही शब्द सांगा सर. सो श्रोते हो, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आमच्यासोबत असाल आतापर्यंत आणि व्हिडिओ फायदेशीर वाटला असेल, आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कावीळ किंवा जॉन्डिस हे शब्द प्लीज टाईप करा. असंच तुम्हाला बाकीही काविळीबद्दल काही प्रश्न असतील तर टाईप करा. आम्ही नक्की प्रयत्न करू त्यांना उत्तर द्यायचा. आणि बाकी अजूनही काही इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्हाला तर नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की सजेशन आम्ही ॲक्सेप्ट करू. चालेल. चला सर, धन्यवाद. आणखीन आज चांगल्या टॉपिक बद्दल तुम्ही टाइम काढलं आणि आज आपल्या मार्फत एक चांगल्या विषयाबद्दल त्यांना एक चांगला गायडन्स भेटला एक्सपर्ट कोण. चला, धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू श्रोते हो. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे म्हणजेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असावा असं मी गृहीत धरतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जर का ह्याबद्दल काही समजलेलं नसेल तर कमेंट करू शकता. आणि इतर काही पचन संस्थेच्या आजाराबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर टाईप करू शकता. जास्तीत जास्त लोकांचे कमेंट आले तर त्या विषयाबद्दल आम्ही एक्सपर्टला, जे की एक गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्ट आहेत, त्यांना बोलवून त्याच्याबद्दल बोलण्याचं, त्याच्याबद्दल पूर्ण विवरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तरी आमचा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला अबाधितपणे बघायला भेटतील. धन्यवाद.